हे चला बॅटर मैदानात रवाना व्हा. चला विलंब नाही करायचा, वेळ नाही आपल्याकडे. चला नाही नाही वाजता कुठे येते बाईला लपडा तो आहे ना. आणि बक्षीस आपल्या आम्ही कॉमेंट्रीला असलो ना, आमची बक्षीस जाऊन तीच चपतात. जितू पण ना तो पण सारखा. नाही नाही हुशार नाही, लिहिता वाजता येते म्हणून. हे चला चालू करा अंपायर. हरिश्चंद्र वाघमारे वदप टीमच्या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये. इलेक्शन लढविल वाटतं यो. हर्षद वाघमारे इलेक्शन लावील वाटतं. अरे आजच्या टीम कोणते ओपन नो लॉट घातला काय त्या याची केली का रे मोहन पारदेवीची मॅच केली गेलं का? बॅन केला रे त्याला, काय नाही केला. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच संजय नगर टीमची सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल रुपी. डोनेवाडी बी टीमचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या. अरे कॉमेंटेटरला द्या. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला स्ट्रोक यावेळी पाहतोय. बॉलला डीप एक्स्ट्रा कडे ढकललाय. इथे एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्येचा श्री गणेश हाती घाई केले आहे, परंतु इथे फिकी मात्र उशिराने आले. कलेक्शन चुकलं. तदनंतर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. सुरुवात फार चांगली पाहायला मिळते ती मात्र संजय नगर टीमची. संजय नगर आणि वदाप अगदी दोन्ही हाकेच्या अंतरावर एकच ग्रामपंचायत. या दोन्ही ग्रामपंचायतीचा विचार करायला गेला तर दोन टीम मध्ये हा क्रिकेटचा संघर्ष सध्या मैदानात आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचे कॅश प्राइज विश्वास काळे यांच्याकडून.
चांगला फटका पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक मात्र चुकला आणि इथे दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून सुद्धा पंबल पाहायला मिळालं. बॉल कॅरी करता आला नाही. बॉल जातोय तो मात्र ऑन साइड रिजन 4 धावांसाठी येतोय चौकार. उचलण्याचा प्रयत्न परंतु यावेळी टायमिंग प्रॉपर करता आलं नाहीये. सरळरित्या बॉल कीपरच्या हातात विसावला गेला. पहिला बॉल डॉट तदनंतर चौकार. पहिल्या बॉलवरती 2 धावा तदनंतर चौकार तदनंतर डॉट. पुन्हा एकदा हवाई हल्ला क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे सुद्धा झेल झालाय ड्रॉप. दादा रेतचा घोडा असतो ना, रेतचा घोडा असं म्हटलं जातं की ज्यावेळी रेस लागते त्यावेळीच त्या घोड्याला तहान लागते. असा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला. थोडी फार मोठी चुकी मी तर म्हणेल, थोडी फार मोठी. इतकी चुकी आहे की सध्या या चुकीतून आता सावरण्यासाठी फार मोठा संघर्ष वदप टीमला मैदानात करावा लागेल. मगाच्या सामन्यात आपण पाहिलं ज्याची झेल सोडली होती त्या जयेशने मैदानात हाहाकार माजवला होता. आता ज्याची झेल या ठिकाणी सोडले तो फलंदाज आहे रमेश. आता मैदानात काय करतोय ते पाहूयात. अद्याप पर्यंत 8 धावा धावबळकावरती लागल्या गेल्यात. चांगला फटका पुन्हा एकदा बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न परंतु एक ग्राउंड शॉट नंतर एकेरी स्वरूपातली धाव. 5 बॉलचा तरार संपला. धावसंख्या मात्र 9 आकड्यावरती. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. जरा स्पीडअप करा प्लीज ऑफिशियल. यावेळी मात्र डॉट आलाय. पहिलं षटक संपलाय. 9 धावा धावफलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीजे कर दिए. स्पीडअप करा जरा. चांगला बॉल. यावेळी मात्र डॉट आलाय. षटक क्रमांक 2. आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईट. वाईटच्या मारण्या एक अतिरिक्त बोनस
धावपळकावरती जरूर पाहायला मिळतोय. एक चौकार जरूर आला होता पहिल्या षटकामध्ये विचार करायला गेला तर, परंतु तदनंतर या धावसंख्येला मोठा ब्रेक लावला. एक नंतरची गोलंदाज विशालच्या माध्यमातून काटक परिस्थितीत पाहायला मिळाली. आता मात्र सुनील गोलंदाजीवरती आलाय आणि त्याच गोलंदाजीचे एक 4 चांद मैदानात लावण्याचा तो प्रयत्न जरूर करतोय. डॉट आला. डॉट नंतर आपण पाहतो इथे एकेरी स्वरूपातली धावसंख्या आणि टोटल आता मात्र जाऊन पोहोचलंय ती 11 आकड्यावरती. वाईड आला होता एक मध्यंतरी. या 11 धावा धावपळकावरती अद्यापपर्यंत पाहायला मिळत आहेत. मयूर वाघचौरेने 3 षटकार जर टोकले तर जयेश काळे, विश्वास काळे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या माराने अतिरिक्त बोनस यावेळी धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. संजय नगर नाईट क्रिकेट सामने 2025 अगदी सुसज्ज असं आयोजन आणि खरं म्हणायला गेलं तर भले बिझनेस फार महत्त्वाचा आहे. कृष्णा पवारे तुमचं कौतुक जरूर करेल, कारण 8 ते 9 वर्षांपूर्वी आम्ही पाहिलं होतं इथे चौकारील. 8 ते 9 वर्षांपूर्वी ज्याने आमच्या समवेत अगदी वांगणी प्रीमियर लीग गाजवलं होतं समालोचनात, ते कृष्णा पवारे आज या बिझनेसमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि या फ्रंट लाईटचं सगळं क्रेडिट त्यांच्याकडे पाहायला मिळतंय. 10 टॉवरनी सुसज्ज अशी स्पर्धा, कौतुक करावं लागेल त्यांचं सुद्धा. सुसज्ज असा स्टेज, एक चांगलं सेटअप, फटका जरूर सजवलाय, ताकदीचा वापर आणि बॉल जातोय सीमारेखा पार. इट इज आउट ऑफ द पार्ट, सिक्सर. विश्वास काळे यांच्याकडून मयूर तुमच्यासाठी पारितोषिक लागलं गेलंय. प्रत्येक षटकाराला इथे कॅच जमा होते. अगदी मी तर म्हणेल पहिला षटकार आलाय 100 रुपयांचे. मयूरच्या बॅट मधून हा षटकार आलाय. विश्वास काळे यांच्याकडून लागलेलं आहे पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 3 जर आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज विश्वास काळे यांच्याकडून. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. सध्या म्हणायला गेलं तर ताकद आहे त्याच्यात. ती ताकद तो मैदानावरती वापरेल की नाही. उचलण्याचा प्रयत्न, बॉल जाईल वाईट स्वरूपात. अजूनही लागू राहील ते पारितोषिक मी तर म्हणेल. गोलंदाजाने चुकी केली ती फलंदाजाच्या पत्त्यावर जरूर पाहायला मिळते. इथे वाईट आलाय. चला, वदप टीम फार लेझी क्रिकेट करताय मैदानात. विलंब तितकाच करताय आपण. आणखी एक षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहेत ते मयूरच्या बाट मधून. चला, मगाच्या सामन्यात आपण चौकार हॅट्रिक पाहिली, विकेट हॅट्रिक पाहिली, परंतु या सामन्यामध्ये षटकार हॅट्रिक पाहायला मिळेल का. फटका सजवलाय परंतु यावेळी मात्र एकच धाव येते. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 30 आकड्यावरती. 2 षटकार जरूर आलेत मयूरच्या बॅट मधून. अजूनही बॅटिंग लाईन मैदानावरती आहे.
तब्बल आतापर्यंत 200 रुपयांच्या कॅश प्राईजचा तो मानकरी ठरला आहे. विश्वास काले यांच्याकडून लागलं गेलेलं आहे पारितोषिक. अरे जरा स्पीडअप करा, आपली स्पर्धा नाईट आहे हे विसरून चालणार नाही. बर्थडे बॉय मयूर वागचौरे यांच्याकडून हा हे बरोबर आहे. आज बर्थडे बॉयच्या निमित्ताने या स्पर्धांचं आयोजन आहे. चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय मयूरच्या बॅट मधून. इथे झेल झालाय ड्रॉप. फार मोठी चुकी. फिल्डिंग सजवली परंतु इथे येतील 4 धावा. जागा बनवली होती, बॅकफुटवरती जाऊन पंच करायचं होतं परंतु यावेळी मात्र सरळरित्या बॉल कीपरच्या हातात. इथे सुद्धा झेल झालाय ड्रॉप. आणखी एक नजाकत पाहायला मिळतीये. येथील त्या 4 धावा. फार काट चार धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 43 आकड्यावरती. एक मोठी धावसंख्या सध्या मैदानात उभारली जाते. पुन्हा एकदा उचललाय बॉलला हातोडा स्ट्रोक पाहावा लागेल. बॉल जातोय आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग 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 सिक्सर. डीजे थोडा पॉज लवकर घेत जा तुम्ही. आणखी एक मोठा स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक आहे तैनात आणि इथे कोणतीही चुकी नाहीये. परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. मोठा हादरा मला वाटतं मयूरच्या स्वरूपात लागलाय.
तो संजय नगर या टीमला. गिरी सध्या मैदानात तो करत होता आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त असलेली स्पर्धा आहे संजय नगर नाईट क्रिकेट सामने 2025. सुसज्ज असं सजवलेलं आहे मैदान आणि मयूरने आपल्या बर्थडे निमित्त दाखवून दिलाय की यावेळी मात्र कशा प्रकारे बॅटिंग लाईन करायची असते आणि त्या बॅटिंग लाईनने त्याने सिद्ध केलं की आज त्याचा दिवस जरूर आहे. टोटल जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 49 आकड्यावरती. 49 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. निखिल न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. लेफ्ट आर्म राऊंड वाईडचा मारा जरूर करतोय. फार चुका आहेत सध्या उद्धव टीमच्या माध्यमातून पाहायला गेलं तर. झेल सातत्यपूर्ण ड्रॉप केले गेले तर नंतर कुठेतरी मयूरचा एक झेल टिपण्यात यश आलं परंतु धावा सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात बहाल केल्यात. एक धाव कंप्लीट झाली. एका धावीच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. पंचांचा नो बॉलचा इशारा. नो प्लस 1 अशा 2 धावा या अतिरिक्त धावपळकावरती आणि बॉल मात्र इथे कोणताही ग्राह्य होत नाहीये. टोटल पोहोचली पुन्हा एकदा जाऊन आता 52 आकड्यावरती. चांगला फटका. डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने या ठिकाणी ओव्हर नंबर 3 मात्र या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय आणि टोटल मात्र जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 53 आकड्यावरती. 53 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात संजय नगर या टीमच्या. डोनेवाडी आणि वेणगाव टीम. चला आपण टॉस साठी या त्वरित. डोनेवाडी आणि वेणगाव टीम आपण टॉस साठी या प्लीज. डोनेवाडी गणेश. डोनेवाडी गणेश चला या टॉस साठी या. नाही बाबा निघाला येतोय कॉमेंटेटर. माझी 4 नाईट आहे उद्यापासून कंटिन्यू. नाही ते बरोबर आहे. खुर्ची पाहिजे होती हो. हा डोनेवाडी टीम आयर घेऊन या. अरुण वागचौरेंनी लग्न ठरवलंय खरं परंतु तुम्ही जर जेवून गेले तर मग तो आयर राहील. त्यांचं बरोबर आहे. होतं कधी कधी बिनबुलाय मेहमान असतात असे. असो चला जाऊया थोडं हास्यास्पद वातावरण परंतु यावेळी मॅचकडे वळूयात. वदप टीम मात्र धावसंख्येच्या मोठ्या संकटात सापडलेली आहे कारण एकीकडे फार कडवा प्रहार संजय नगर टीमचा पाहायला मिळतोय. आता मात्र
हॅलो, इथे चांगला फटका पाहायला मिळतोय आणि फटका पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्राचा खेळाडू चेंडूखाली येईल तोपर्यंत मात्र दुसरी धाव या ठिकाणी कन्वर्ट झाली. फेकी मात्र उशिराने आले आणि तिसऱ्या धावेला सुद्धा या ठिकाणी कन्वर्ट केलंय. परंतु पाहूया काय घडतंय मैदानात. या येथील 4 धावा. या टोटल किती आहेत अंपायर? 7 5. रनआउट चेक करायचंय. रनआउट चेक करायचं मग तुम्ही निर्णय देऊन मोकळे झाले. बाबा चेक कर. चला नॉट आउट आहे. हे चला स्पीडअप करा रे. जाम विलंब घेत आहे. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक यावेळी 4थं प्रगती पथावरती आहे. इनिंग ब्रेक साठी काही बॉलचा थरार बाकी आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टोटल जाऊन पोहोचलाय 65 आणि शेवटच्या बॉलवरती विकेट. परतावं लागेल बॅटरला. येणारे 24 बॉल आणि गरज असेल ती आता 66 धावसंख्येची. ती मात्र वदप टीमला होतील की नाही सेकंड इनिंग मध्ये जरूर ऐकू. डीजेच्या मधुर अशा
या या बाजीराव जाधव, प्रवीण पाटील या आपण मंचावर. हे पाहुण्यांना बसायला जागा द्या बाबा. नाही मी आजच पाहुणा म्हणून आला यांच्याकडे, बाकी काही नाही. उद्यापासून माझं बामच्या मला मला त्या विजय येते का रे आता? विजया विजयाचं तुमचं सरनेम काय जाधवच होतं कधी? अरे विजय आपल्या क्लासमध्ये वर्गात होती ती. विजय एक, जयश्री एक. विजय कुठं असते? कल्याणला. तेच सांगते रे, गाठी भेटीच नाही ना आपल्या. तुला काय करायचं? वदपसाठी प्रवीण पाटील यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय. बॅक टू बॅक 3 षटकार टोका आणि 500 रुपये घेऊन जा. चला बॅट्समन, वदप टीमचे बॅट्समनच अजून गेले नाहीत. बाजीराव जाधव यांच्याकडून पण 500 रुपये. बॅक टू बॅक 3 षटकार. वदप टीम आपला 12 प्रतिनिधी या, नाही तर 2 रनांची पॅनल्टी बसल. चला जाऊया मॅच कडे. 66 धावसंख्येचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली ही सलामीची जोडी आपण पाहतोय. वदप टीम कडून विशाल आणि सुनील. घ्या तुम्ही ऍडजस्ट करून नाव आता. काहीतरी खायला घेऊन यायचा तिकडे. अंडा पाव, भंडा पाव काय. आता काय घरी जाईल मी आता. निघतोय थांबत. एका षटकारासाठी 100 रुपये. मंदार चव्हाण वदप यांच्याकडून. वदप टीम साठी आहेत. आता वदप टीमचीच बॅटिंग आहे. सेकंड इनिंग चालू आले. प्रवीण पाटील यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांना 500 रुपये. बाजीराव जाधव यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकारांना 500 रुपये. फटका चांगला आखी, परंतु ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात होईल. फंबल पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने मात्र चांगली सुरुवात. मयूरला पारितोषिकाची खैरात जरूर होते. आजचा बर्थडे बॉय आहे. गोलंदाजी करतोय सध्या मैदानात. एका विकेटसाठी विश्वास काले यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. त्रिफलाची दांडी गोल. फर्निचर झालं डिस्ट्रॉय. परतावं लागेल. विश्वास काले यांचा विश्वास सार्थ ठरलाय. तो मात्र मयूर वाघमारे आणि इथे मात्र येतील 500 रुपये. अगदी आजचा बर्थडे बॉय मात्र मैदान गाजवतोय. ठोक डीजे.
आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. लेंथानी लाईन एक चांगली पकड सध्या मजबूत केली आहे ती गोलंदाज मयूरने. हवाई हल्ला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेत झेल टिपण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न अयशस्वी आणि इथे सुद्धा या येथील धावा 4. अरे दादा न्या घरी कुणीतरी. लेफ्ट अप राऊंड अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी मयूर मैदानात एक हवी जरूर होत आहेत कारण इथे एका षटकाचा खेळ संपला आणि धावफलक मात्र तिथे स्थिरावलाय. जाऊन पोचले ते 8 आकड्यावरती. अजूनही विचार करायला गेलं तर येणारे 18 बॉल 58 धावसंख्येची गरज आहे. सामना पार चुरशीचा होताना दिसून येणार की नाही या प्रश्नाचं उत्तर मात्र येणारी पुढची 3 षटके जरूर देतील. वदप टीम जर जिंकली तर तुमच्यासाठी जर्सी दिल्या जातील याची आपण नोंद घ्या. टॉस साठी दोन्ही टीम डोनेवाडी आणि त्यांच्या विरोधात वेणगाव टीम. डोनेवाडी आणि वेणगाव टीम टॉस साठी या. डोनेवाडी उपस्थित आहे. वेणगाव टीमचा कॅप्टन. चला मॅच कडे जाऊयात आपण. एकेरी स्वरूपातली धाव या ठिकाणी पाहतोय. आता इथे जर विचार करायला गेलं सोनू पवार यांनी जर षटकार मारला 200 रुपये. माजी सदस्य ग्रामपंचायतीचे त्यांना माहिती आहे बाबा आणि जिंकले तर अख्ख किट मंदार चव्हाण यांच्याकडून. कॉमेंट्री कमी ना बक्षीसच जास्त चालू आहेत. हवाई हल्ला जरूर आहे. अजूनही वेळ आहे वदप टीम कडे हे दाखवून देतोय तो मात्र बॅटर आणि त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. आणि त्याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक मंदार चव्हाण यांच्याकडून. बॉल पाठवा रे मैदानात. षटकार आलाय. या षटकाराने आता अशा पल्लवीत झाल्यात. बॅटर चंदू इथे आउटसाइड द लेग स्टंप इज वाईट. बाउन्स केला गेला अतिरिक्त बॉलला आवाक्याच्या बाहेर बॉल पाहतोय. दरम्यान इथे वाईटची एक
दिशा पाहायला मिळाली गोलंदाजाकडून. धावफलक जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत 16 आकड्यावरती. चांगला फटका आहे, फ्लिप केला बॉलला, अगदी बाहेरची कडा घेऊन बॉलला दिशा दिली आहे. बॉल जातोय स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून सीमारेखा पार. आणखी एक षटकार. एक 100 रुपयांचं पारितोषिक नंदू भाऊजींसाठी. एक षटकार जर आला तर मला वाटते तब्बल आता 1000ची नोट निघेल. चला मंदार चव्हाण यांचं पारितोषिक आहे. बघूया काय घडतंय. इथे जर षटकार आला ना तर मी तर म्हणेल वदप संघ फार मोठ्या मजबूत स्थितीत येईल. आणखी एक मोठा स्ट्रोक, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आणि परतावा लागेल ते मात्र नंदूला. म्हणायला गेला तर अगदी गोल्डन विकेट या मैदानात पाहायला मिळाली. वदप संघाला एक तारणहार म्हणून निर्माण होत होता, परंतु त्याच्या पारीचा अंत घडवलाय यावेळी आणि या फार मोठ्या विकेटला तंबूचा रस्ता दाखवलाय. आता थोडी कठीण परिस्थिती मैदानात येणार की नाही, कारण षटक क्रमांक 2 आणि त्यातले बॉल शिल्लक असतील ते मात्र अद्यापपर्यंत 2 बॉल शिल्लक आहेत. एकच बॉल मला वाटते 2 बाकी आहेत. चला जाऊया. टोटल पोहोचले अद्यापपर्यंत 22. चांगला बॉल, दिशा होती, दिशेवरती वेगावरती स्वार होते ते गोलंदाज. 22 धावा अद्याप लास्ट बॉल असेल आता या क्षणी मात्र गोलंदाजाचा. ओव्हर नंबर 2 आपण पाहतोय संजय नगर नाईट क्रिकेट सामने 2025. हा बॉल यावेळी काय घडतंय ते पाहूया. चुकी केली आहे मैदानात, परंतु त्याच्याही पलीकडे आपण पाहतोय आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाईड +1. एक 2 धावा धावफलकावरती येतील आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 24. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मात्र वदप टीम अजूनही मजेत असेल मी म्हणेल. इथे जर षटकार आला तर मंदार चव्हाण यांच्याकडून 100. हा चांगला बॉल, यावेळी मात्र डॉट आलाय. षटक क्रमांक 2 मात्र समाप्ती पथावरती. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 24 या आकड्यावर. ठोक डीजे.
हे षटक फार निर्णायक आहे. इथे जर मोठमोठे स्ट्रोक आले तरच वदप टीमच्या विजयाचं भविष्य पाहायला मिळेल. एक भाकीत होतं अनसर्टेड ऑफ क्रिकेट, अनिश्चिता भरलेला खेळ ज्याला म्हणतो. आणि इथे डॉट बॉल. अरे चेंजर मध्ये सगळंच येतं ना बाबा. इथे आणखी एक डॉट बॉल. हा हे पण खरंय. मंदार चव्हाण एटीएम आणि पिन कोड दोन्ही इकडे घेऊन या. नको कॅश आली तर बरी होईल. मंदार चव्हाण खुशी देत. त्यांना माहिती आहे वदप टीम शेवटच्या बॉलपर्यंत जिंकेल हे त्यांना आशा आहे. परंतु पाहूया. ऑब्जेक्शन. चला तिसरा अंपायर. चला चेक केलं जाईल लाईव्हच्या माध्यमातून. इथे मात्र एक धाव तर कंप्लीट झाले. झेल ड्रॉप झाला आणि एक संत क्रिकेट. मंदार तुम्ही इकडे या. आता मी बक्षीस पुकारणार नाही. मी चेक करतायत रे दादा. टेन्शन घेऊ नका. टेक्निकल टीम नाही तुमची ना माझी, ती त्यांच्या घरची. मंदार चव्हाण यांच्याकडून वदपच्या प्रत्येक प्लेअरने जितके षटकार डोकाल तितके 100 रुपयांचे कॅश प्राइज. मला तू बोल कॉमेंटेटरला काशा कुठे चेक कर ना. चेक कर तुला ऐकायला कळत गेला. अरे क्लिअर आहे रे बॉल. निशांत बागडे. निशांत स्पीडअप करा. चालेल ना मी. हे बाबा ऑफिशियल तुमची कामगिरी आहे. या अरुण मैदानात आहेत. एक जण या. एक चला ऑफिशियल.
नो बॉल. आणि सोने पवारने ते षटकार लागत काम करते ना, ते कमिटी निर्णय दिल ना. ऍक्च्युली पुरा कोपरा मारतोय इथून तर इथे अँगल तर नाही चेंज होत. सुनील पवारने 3 विकेट 3 षटकार घेतला. सुनील पवारने 3 विकेट 3 षट. हॅलो. मंदार चव्हाण आणि तेजस विचारे सोनू पवार मंदार चव्हाण, तेजस विचारे, सोनू पवार 3 षटकार 3 षटकार जर तुम्ही ठोकले तर 1000 रुपये. तीन बॉल झालेत. स्कोर जाऊन पोहोचलाय टोटल 27. 2 रन घेतला, 3 रन झाले, 30 झाले. इथे फ्री हिट होतं. फलंदाजाला मात्र आलेलं जीवदान आणि इथे तेही पुन्हा एकदा जीवदान पाहायला मिळतंय. रनआउटच्या स्वरूपात परतला असता. टोटल जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत पहिला विकेट का वाईट वाईट लिहिलाय ना, विकेट बोलतोय. बरोबर आहे, त्यांनी वाईट लिहिलाय ना, विकेट बोलतोय. 27 धावा धावफलकावरती. अरे तो पण माणूस आहे रे, घ्या समजून त्याला. फटका उचलण्याचा प्रयत्न, परंतु फटका मात्र फसलाय. नो मॅन झोन मध्ये बॉल लँड जरूर झाला, परंतु इथे मात्र इथे रिव्ह्यू कडे जाऊयात. अरे दादा तसं नसतं रे बाबा. क्लोज डिसिजनला आम्ही कसा निर्णय घेणार. बॅटर बाद होईल इथे. आउट. टाइमपासचा विषय नसतो रे, क्लोज डिसिजन असतात. एखाद्या चुकीचा गेला म्हणजे झाला. नाही भांडणं तर पाहायला नाही, पण एखादी टीम जिंकणारी हारते ना. मग आता कसा बोलला, आता मागाची टीम होती वदरची 2 धावाची पॅनल्टी बसली होती, अंडा आला असता कमी असते तर. अरे 2 पॅनल्टीने हारलेल्या मॅच बघितल्यात आम्ही. हारलेल्या. चला जाऊया मॅच कडे.
मंदार तू 500 दे, नाही तर मी आता नाव घेणार नाही नाही. ना तू किती मॅच ओव्हर बघते बोल आता किती मॅच बघते ओव्हर किती मॅच झालं कमी आहे. किती ओव्हर किती बोल मॅच ना जिंकूया. रन काय माहिती. किती रे? या 2 धावा येतील. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. इथे मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. किती बाकी आहेत रे बॉल बोल. झाली का? 3 ओव्हर समाप्ती पथावरती आणि टोटल जाऊन पोहोचले ती मात्र 32 या आकड्यावरती. 66 धावसंख्येचा पाठलाग. येणारे 6 बॉल आणि गरज असेल ती आता मात्र किती? 34 या धावसंख्येची. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आता वदप टीमच्या बॅटरला षटकारच मारावे लागतील. 5 षटकार 1 चौकार अशी रणनीती. हा बॉल डॉट. निर्णायक बॉल जरूर पाहायला मिळालाय. इथे मात्र संजय नगर टीमने आपलं विजयाचे दरवाजे उघडे करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. कारण आता 5 बॉलमध्ये 34ची गरज असताना इतकी मोठी चुकी गोलंदाज करेल असं वाटत नाहीये. आणखी एक डॉट बॉल. सरळरित्या गोलंदाजी पाहायला मिळते. समीकरण तेवढं बिघडलंय आता. वदप टीम मात्र या मैदानातून परतीचा प्रवास जरूर करताना दिसेल. या स्पर्धेतून परतीचा प्रवास असेल. संजय नगर नाईट क्रिकेट सामने 2025 उचलण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुद्धा एकच धाव कंप्लीट होईल. हा का? माझा नाही ना काय? अरे याला सेम जास्त आहेत ना. लफडा आहे. इथं बोललो तर आवाज कॅरी होत असेल. असा ठेवला तर मग तर काय बघायलाच नको. चला सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक आहे. वेनगाव आणि डोनेवाडी. काय बोलतो? माझा येणारच ना. वेनगाव आणि डोनेवाडी टीम सज्ज राहायचे नेक्स्ट मॅच साठी. किती बॉल बाकी आहेत रे? शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. औपचारिकता शिल्लक आहे. हे नंतर ती बक्षीस माईक मध्ये शिकवलं ना नावाप्रमाणे. हे ते कोणाला लावलं तरी मंदारचं बक्षीस आलं होतं. सुनील पुन्हा एकदा हवाई हल्ला चढवलाय, परंतु इथे मात्र 1 धाव कंप्लीट होईल. लास्ट बॉल. औपचारिकता शिल्लक असेल या मॅच मध्ये. संपूर्णपणे सामना क्लोज होता त्याला ओपन करतायत ते आता संजय नगर. ए सुनील ये आपण पारितोषिक घ्यायला धर. मंदार चव्हाण यांच्याकडून तुम्हाला ते 100 रुपयांचं कॅश प्राइज होतं. बाकीची पारितोषिक स्कोरर कडून घेऊन जा संजय नगर टीम, जे तुमच्यासाठी विश्वास काले यांनी लावलेलं होतं. चला अरुण सर. डोनेवाडी गणेश बी टीम डोनेवाडी बी टीम.